ना हे मना गार गा, हे मना गार गा तू हरी भजना. जन्म मिळणार नाही पुन्हा पुन्हा, जन्म मिळणार नाही पुन्हा पुन्हा. हे मना, हे मना गार गा तू हरी भजना. फसवितो का रे तू स्वतःची स्वतः, फसवितो का रे तू स्वतःला स्वतः. जागना जागना तू तुझ्या हिता, जागना जागना तू तुझ्या रे हिता. नाहीतर भोगशील यमयातना, नाहीतर भोगशील तू यमयातना. हे मना, हे मना गार गा तू हरी भजना. नाम भवसागर पार करशील तू, नाम भवसागर पार करशील तू. सद्गुरूच्या कृपे उद्धरशील तू, सद्गुरूच्या कृपे उद्धरशील तू. आळवी मनोभावे चित्तरंजना, आळवी मनोभावे चित्तरंजना. हे मना, हे मना गार गा तू हरी भजना. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुबचन अवतार की जय. सत्संगजी प्रेमाने बोला. निरंकारजी तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा मनुष्याचा जन्म खूप भाग्यानं प्राप्त झालेला आहे. कारण लाखो जन्माचं पुण्य पाठीशी येतं, पाप आणि पुण्य समसमान होतं. त्यावेळेस अकस्मात माणसाची योनी आज ह्या जीवाला प्राप्त होते. पण दुसऱ्या बाजूनं भागवतकार सांगतात की कोट्यावधीचं पुण्य समसमान होतं. त्यावेळेस अकस्मात सद्गुरूची कृपा होते आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते ब्रह्मज्ञान, सद्गुरूची आत्मदृष्टी, आत्मा अनुभव जीवनामध्ये प्राप्त होतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत सांगतात की बाबा रे, आज तुमचं आमचं जीवन लाभलेलं आहे. कारण नाशिवंत हा संसार आहे, त्रिगुणात्मक संसार आहे. जेवढंही दिसतंय ते संपूर्ण नाशवान आहे. परंतु आजचा मानव मात्र त्या गोष्टीकडे आकर्षण त्याचं जास्त आहे की बाबा रे, मायावी गोष्टी एकत्र करून त्याला वाटते की संपूर्ण जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होईल. तो आज भौतिक संपत्तीच्या पाठीमागे इतका लागलेला आहे. कितीतरी एक पिढ्याचं नवीन आहे, 2 पिढ्याचं, 4 पिढ्याचं, 10 पिढ्याचं नव्हे 100 पिढ्यांचं जरी धन त्याच्या गाठीशी आलं तरी तो धन एकत्र करण्यामध्ये इतका रममान झालेला आहे की त्याला असं वाटतं की धन एकत्र करून आज त्याच्या जीवनामध्ये कल्याण होऊ शकतं. परंतु वास्तविकता साधू संत सांगतात की बाबा रे, सिकंदर राजा ज्यावेळेस ह्या भूतलावरती राज्य केलं, संपूर्ण जगाचं परिभ्रमण केलं, जगावरती जग ज्याचा राजा होता, परंतु वास्तविक पाहता त्याचं जीवन चाललेलं होतं. आणि एक दिवस त्याला भूक लागते आणि भूक लागल्यानंतर वास्तविक पाहता एका गावामध्ये तो दरवाजा वाजवतो आणि दरवाजा वाजवल्यानंतर आतून एक माऊली येते, ती महिला येते आणि ती काय करते, संपूर्ण टोकरी भरून सोनं नाण्याने भरून आणते. आणि त्यावेळेस राजा म्हणतो की मला हे नकोय, मला खायला पाहिजे. तर त्यावेळेस त्या माऊलीनं सांगितलं की बाबा रे, ह्याच्या पायीच तर तू संपूर्ण जगामध्ये कितीतरी रक्तपात केला, किती जणांचा अंत केला. मग वास्तविक पाहता ती माऊली त्यांच्या हिताला कारण ठरली. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगन असताना अजामाया पापी असू द्या, गणिका वेशा असू द्या, आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी ज्यावेळेस समर्थ सद्गुरू परमात्मा जीवनामध्ये आला त्यावेळेस त्या भक्तांचं त्यानं रक्षण केलं. आज त्यांचं भक्तीचं कर्म पूर्ण केलं. मग वास्तविकता वाल्या कोळी असू द्या,
अनेक गणिका वेश्या असू द्या, सजन कसाई असू द्या, अनेक प्रकारची विरुद्ध कर्म केली होती, तरी सुद्धा समर्थ सद्गुरूची कृपा झाली आणि त्याच्यानंतर त्याचं कर्म जे आहे ते माफ करून त्यांच्या जीवनामध्ये बीज मंत्राच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून आज त्यांचं भक्तिमय जीवन सुंदर केलं. आणि आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून ही संत महात्म्य त्याच गोष्टीची आठवण करून देतात की बाबा रे, हे सांसारिक कर्म मी करतोय, परंतु हे सांसारिक कर्म करत असताना त्याच्याबरोबर आपल्याला त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, 83,999,999 ज्या योनी आहेत त्या केवळ भोग योनी आहेत, त्या सगळ्या योनी आडव्या आहेत. मनुष्याचीच योनी फक्त तो उभा केलेला आहे, कारण त्याच्या जीवनामध्ये ती गोष्ट परमात्म्याने टाकली, ती बुद्धी हा घटक टाकलेला आहे. त्या बुद्धीच्या माध्यमातून तो सारा विचार करू शकतो, माया काय ब्रह्म काय ह्या गोष्टीची त्याला जाणीव होऊ शकतो. परंतु आज त्या बुद्धीच्या जोरावरती तो माया एकत्र करण्यामध्ये, पैसा, अडका, धन, संपत्ती, ऐश्वर्य, शेतीवाडी संपूर्ण एकत्र करण्यामध्ये आज तो स्वतःला रममाण झालेला आहे. परंतु त्या गोष्टीची आवश्यकता आहे की माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी तर करण्याची आवश्यकता आहे, परंतु ही आज संसारिक कर्म करत असताना मला नेमकं माणसाच्या योनीमध्ये या परमात्म्याने निर्मिती का केली, ह्या गोष्टीचा जोपर्यंत तो सद्विवेक बुद्धीने विचार करणार नाही तोपर्यंत, कारण त्यांच्या गीतकाराने सुद्धा सांगितलंय की किती करसी अविचार प्राण्या, किती करसी अविचार, जाने तुझा देह घडविला याचा कर तू विचार. कारण विचार करत नाहीये, कारण कुणी आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज सहज जरी एकामेकाला मदत केली तर आपण आभार मानतो, परंतु ह्या परमात्म्यानं इतका मोठा सुंदर देह निर्मिती केली, कारण दिली हात पाय कान बोलाव्या मुख, याने जोडीशी तू नारायण सांगितले की नारायणाला जोडायचे, परमात्म्याची प्राप्ती करायची. परंतु आज प्राप्ती करण्यामध्ये आज अनेक प्रकारच्या भक्ती करतोय, अनेक प्रकारचे सद्गुरू आहेत, अनेक प्रकारचे गुरु आहेत, परंतु कुणी तंत्रगुरु, कुणी मंत्रगुरु, कुणी अविद्या गुरु, असे अनेक गुरु, परंतु मोक्ष दाता सद्गुरू जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत ह्या जीवाला सद्गती प्राप्त होत नाही. अनेक प्रकारच्या गती आज मनुष्यानं धारण केलेल्या आहेत, परंतु ज्यावेळेस माझा नरजन्म आहे, परंतु नरजन्माचा काही वर्षाचा काळ आहे आणि तो ज्यावेळेस माझा प्रवास संपेल ते त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये मला नेमकं ह्या जीवात मला कुठं जायचंय आणि आलाय कुठून, ह्या गोष्टींमध्ये चिंतन तो करत नाही. केवळ प्रापंचिक कर्म सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. एखाद्याच्या जीवनामध्ये जर बघितलं तर एखाद्याचा मृत पावला आणि ज्यावेळेस ती अंत्ययात्रा चालते आणि अंत्ययात्रेमध्ये प्रत्येकाच्याच मनामध्ये मशानी वैराग्य निर्माण होते की आपल्याला सुद्धा ह्याच मार्गाने जायचे, आयुष्यामध्ये काही नाही, सर्व काही इथंच राहणार आहे. आज चर्चा चाललेली असते आणि त्या स्मशानामध्ये ते वैराग्य निर्माण होतं आणि ज्यावेळेस स्मशानाच्या त्याला चित्ता दिली जाते, अग्नी दिली जाते आणि ज्यावेळेस बाहेर येतो तर त्यावेळेस तो आपापल्या मायेमध्ये रममान होतो. इतकी माया नटकट आहे, कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या मायेच्या माध्यमातून आज ही जीवन जगत असताना केवळ परमात्मा प्राप्त करायचं, कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज जे आयुष्य मिळालेलं आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की बाबा रे माझ्या जीवनामध्ये भौतिक सुख प्राप्त व्हावेत आणि त्या सुखाच्या माध्यमातून आज प्रत्येक मनुष्य मात्र आज ती गोष्ट आज प्रत्येक वेळी प्राप्त करण्यासाठी धावपळ करतोय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्याची धावपळ चालू आहे. परंतु आज पूर्वीची युग बघितली तर मनुष्याला 1000 वर्षाचं आयुष्य होतं आणि दुसऱ्या युगामध्ये ते 10,000वरती आलं आणि तिसऱ्या युगामध्ये आज ते 1000वरती आले आणि आज कलियुग आहे आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं मनुष्याला आयुष्य प्राप्त झालं. परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये कलियुगी उद्धार हरीचे नामे म्हणून सांगितले. ते हरिनाम कोणतं, कारण राम नाम तो सब कहे ठग ठाकुर आओ चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और, की ध्रुव प्रल्हाद ज्या नामाने तरले ते सद्गुरूच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये ते नाम प्राप्त झालं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये नामाशी विनिविक तो नर पापिया सांगितलं हरिपाठामध्ये, की ते नाम जे सद्गुरूच्या माध्यमातून
जे जगतवंदे जगद्गुरु तुकारामांच्या जीवनात प्राप्त झाले, माऊलींच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, ते नाम माझ्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी आम्हाला शोध घेण्याची आवश्यकता आहे. साधू संतांना शोध घेतला, सद्गुरूच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये तो भक्तीचा त्यांचा भवसागर पार झाला. परंतु भवसागर पार करत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज वैज्ञानिकच्या जोरावरती आजच्या मनुष्यानं भरपूर अशी प्रगती केलेली आहे. मोबाईलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, डिजिटल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून, अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून कितीतरी हजारो किलोमीटरचा जर व्यक्ती असेल तर त्याला आपण इथं समोर बोलतोय असं त्याच्यावर बोलू शकतो. संपूर्ण प्रगती केलेली आहे. परंतु आज माणूस माणसामध्ये राहिलेल्या माणसामधलं प्रेम आटलेलं आहे. आणि निरंकारी मिशनचा संत महात्मा ज्यावेळेस त्याला आशीर्वादाचा मौका मिळतो तर त्यावेळेस तो बाहेर उभं राहतो आणि प्रेमाने बोला धन्यंकार म्हणून आज त्या विचारांची गीतांची सुरुवात करतो. कारण केवळ कलियुगामध्ये त्या प्रेमाचाच ऱ्हास झालेला आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये कलियुगाची कहाणी सांगितलेली आहे की बाबा रे, या कलियुगामध्ये आज मनुष्य मात्र भक्तीकडे वळणार नाही, तो प्रपंचाकडे त्याचा कल जास्त असेल. आणि दुसऱ्या बाजूने सांगितलं तो आईवडिलांची सेवा करणार नाही. परंतु आज ज्यावेळेस त्याच्या बायकोचे आई वडील असतील त्यांना तो डोक्यावर घेऊन मिरवेल, मेवणीला उष्ट चारेल, परंतु स्वतःच्या भावाला आज मदत करणार नाही. आणि तीच कथा आज कलियुगामध्ये आपण तुम्ही आम्ही पाहतोय. भाऊ भावाचं जमत नाही, गावाचं जमत नाही. अनेक आज जीवनामध्ये आतंक माजलेला आहे. आणि आज त्या आतंकामधून, त्या प्रेमाच्या वाणीमधून आज सुदीक्षा महाराज आज कलियुगामध्ये आज अवतरित आहे. आणि प्रत्येक जीवात्म्यांना, त्या मनुष्य मात्राला त्या प्रेमाच्या माध्यमातून, या आत्मज्ञानाच्या माध्यमातून ते सुखकर करतायत. आणि आज अहंकार जो असणारा तो प्रेमाच्या माध्यमातून आज जागृत होतोय. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये काम, क्रोध, मोह, मद, मत्सर यांच्या माध्यमातून आज तुम्ही आम्ही जीवन जगतोय. परंतु आज जे जीवन लाभलेलं आहे ते क्षणभंगूर आहे. ते काही दिवसापुरता माझा हा प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये आज तुम्ही आम्ही त्या गोष्टीला, कारण आज स्वतःचा आज माणूस याचं सुरुवातच केली होती की बाबा रे, हे मला हा जन्म पुन्हा नाहीये. कारण किती जरी तू म्हणलास की मला पुन्हा जन्म पाहिजे, त्यासाठी साधू संतांना ती भक्ती केली की बाबा रे, हेची दान दे गा देवा तुझं विसरण हो, न लगे धनमुक्ती संपदा सतसंग दे सदा, तुका म्हणे सुखे घालावी आम्हा गर्भवासी. तो गर्भवास मागून घेतला तो साधू संतांना, ते जीवन त्या वैराग्यावरती विजय मिळवला. पण आज तुमच्या आमच्या सर्वसामान्य तुम्ही आम्ही माणसं आहोत. ह्या माणसाच्या माध्यमातून तुम्ही भक्ती करतोय. आणि भक्ती करत असताना तो स्वतःलाच स्वतः फसवतोय की आता तू जागा हो, जाग ना, स्वतःच्या मनाला जागव. कारण मनाच्या माध्यमातून आज समर्थ रामदास स्वामी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. परंतु कितीतरी सुंदर त्या मनाला समजवलेलं आहे की बाबा रे, मना सज्जना भक्ती पंथीशी जावे, जगी निंद ते सर्व सोडून द्यावे, जगी वंद ते भावे करावे. आज सांगितलं की बाबा रे, जेवढ्याही निंदनीय ज्या काही गोष्टी आहेत त्या सोडून केवळ प्रेमानं आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये संसारिक जीवन जगत असताना एकामेकाला प्रेम देऊन जीवन जगावं. आणि दुसऱ्या बाजूने सांगितलं की मनात वाचरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. कारण संचित क्रमानुसार प्रत्येक मनुष्याला प्रत्येकाचं जीवन लाभलेलं असतं. परंतु साधू संत हे निरंकारी मिशनचे संत महात्मे ती जागृत दृष्टी करण्यासाठी असतात की बाबा रे, या इथं आल्यानंतर श्रद्धेच्या बदल्यामध्ये ईश्वराची प्राप्ती करून दिली, देव आपलासा करता येतो. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती करत प्रत्येकाला वाटतं की जीवन जगत असताना ते जीवन सुखकर व्हावं. आणि ज्यावेळेस शेवटची घटका असेल आणि त्या शेवटच्या घटक्यामध्ये आज प्रत्येकाला वाटतं की मला सहज ह्या देहामधून माझा जीवात्मा सुखरूप जावा. परंतु सुखरूप जाण्यासाठी तुम्ही ती सोय करून ठेवली का? आज प्रत्येक ठिकाणी माणूस सोय करतोय. आज एखाद्या गोष्टीचा प्रवास करायचा म्हणलं, 1000 किलोमीटरचा प्रवास म्हणलं तर तो रेल्वेची तिकीट काढतोय, आज बसची तिकीट काढतोय, नवे स्वतःची गाडी असेल तर गाडीचं इंतजाम करतोय. परंतु ह्या देहामधून, देहरूपी आज त्या गाडीमधून ज्यावेळेस जीवात्मा शेवटचा प्रवास ज्यावेळेस संपल त्यावेळेस तो कुठे जाणार आणि त्याची सोय केली का? आणि जोपर्यंत तुम्ही मी ती गोष्ट स्वतःला विचार नाही, कारण आज भवसागर तरत असताना बाबा रे, सद्गुरूची कृपा लागते आणि सद्गुरूच्या कृपेनेच तू उद्धरणार आहेस. त्यासाठी आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाजू साधू संत सांगून गेले, बोध त्यांचा घेई, बोध त्यांचा घेई, सावधान होई वेड्या, सावधान होई,
सावधान होई वेड्या सावधान होई. सोने आणि रूपे आम्हा मृत्यू के समान मृत्यू के समान. सावधान होई वेडा सावधान होई. साधू संत सांगतात की बारे भल्या माणसा तू सावध हो, कारण सोना आणि रूपा आम्हाला मृतिके समान आहे. एकरस अवस्था जगतवंदे जगद्गुरु तुकारामांची झाली, माऊलींची झाली ती अवस्था, ते ज्ञान तुम्ही आम्ही आज ज्ञानेश्वरी वाचतोय, भगवद्गीता वाचतोय, एकनाथी भागवत हा ग्रंथ वाचतोय, परंतु आज ते वाचत असताना समर्थ सद्गुरू त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. कारण साधू संत सांगतात की राम राम अवघेची म्हणते कोणी न जाणती आत्माराम. राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. रामाशी का राम ठावा असता का शरण जाता वशिष्ठ मुनीशी. रामासारखा अवतार झाला, वशिष्ठ मुनींना शरण गेला. श्रीकृष्ण परमात्मा सांदीपानीला शरण, ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना शरण गेले. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते जीवन जगत असताना ज्यावेळेस पार्वती आणि शंकर हे दोघंही आज उभे होते, परंतु ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये पार्वतीला वाटलं की बाबा रे कैलास पर्वतावरती तुम्ही कुणाचं नेमकं ध्यान करता, आज संपूर्ण जगाचं तुम्ही मालक आहात. आणि त्यावेळेस त्यानं सांगितले की मला कोणतरी बाप आहे, त्या बापाचं ध्यान करतो, मग त्या बापाची मला प्राप्ती होईल का. त्यावेळेस ती प्राप्ती करत असताना आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, ज्यावेळेस शंकर परमात्म्याने त्यावेळेस पहिल्यांदा ज्ञान दिलं आणि ज्ञान दिल्यानंतर वास्तविक पाहता त्यांच्या जीवनामध्ये आज ते ब्रह्मज्ञान सांगत असताना आज त्या अंड्यामध्ये पोपट्याच्या पिल्लाला ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेस शंकराच्या लक्षात आलं पार्वती झोपलेली आहे, ती हुंकार देते आणि त्याला वाटलं की ती हुंकार देते, मात्र तो अंड्यामधून हुंकार देत असतं ते पिल्लू. आणि ज्यावेळेस कळतं आणि ज्यावेळेस बघतो इकडं तिकडं त्यावेळेस पिल्लू उडून जातं आणि शुकमुनींच्या घरी डायरेक्ट त्यांची पत्नी जांभळी देतो. त्याने जांभळी दिल्यानंतर ते शुकमुनींच्या पत्नीच्या डायरेक्ट पोटामध्ये गेलं. आणि ज्यावेळेस शुकमुनी सांगतात की बाबा रे 12 वर्ष ते शुकमुनींच्या पत्नीच्या पोटामध्ये त्यांचा प्रवास होता. आणि ज्यावेळेस जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर नागरच पळायला लागले. नागर पळायला लागल्यानंतर व्यास महाराज त्यांच्या पाठीमागे पळतायत. झाडं फुलं सर्व काही त्या शुकमुनीला वाट देत आहेत. आणि वाट देत असताना मात्र ते पळतय फुटतंय एका ठिकाणी नदीच्या काठाला ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस अनेक माता माऊली स्नान करत होत्या आणि मात्र शुकमुनी चालले होते. पण कुणी आज वास्तविक आता शुकमुनी तिथून निघून गेले. आणि ज्यावेळेस व्यास आले त्यावेळेस त्या लज्जित झाल्या आणि त्यांनी आपापली कापडे घेऊन स्वतःची लज्जा वाचवली. त्यावेळेस व्यास महाराज म्हणले एवढा तरुण मुलगा आणि तो गेल्यानंतर तुम्हाला लज्जा वाटली नाही आणि माझ्यासारखा वयस्कर साधू असताना माझी लज्जा काय वाटली. त्यावेळेस त्या माता माऊलीने सांगितले की त्या शुकमुनीचा द्वैत भाव हा संपलेला आहे. परमात्मा तो एकरूप झालेला आहे, त्याची वैराग्याची अवस्था आहे, त्याच्याकडे वासना हा विषयच राहिलेला नाही. आणि वास्तविक पाहता मग जीवनामध्ये तसं पाहायला गेलं तर शुकासारखे वैराग्य नाही कोणाचे. तुम्ही मी ऐकलेलं आहे की वैराग्यावरती जय मिळवणारा या जगामध्ये एकच मुनी होऊन गेला. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे जीवन लाभलेलं आहे. मग साधू संत सांगतात की त्या गीतामधून सांगतात की कुंभार घडविता गडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडा रे भरवसायाचा नाही. जीव चालता जीव हालता जाई बोलता रे भरवसायाचा नाही. जीव किती जरी सांभाळा लावून माया कवटाळा कधी जाईल कापून गळा रे भरवसायाचा नाही. नको जीवाला भलता छंद लागो हरी नामाचा छंद एक नाता लुटी आनंद रे भरवसायाचा नाही. कारण ज्या परमात्म्यानं तो आज निराकार रूपी कुंभारानं तुम्हाला घडवलेला आहे, परंतु क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. संध्याकाळी झोपलेला माणूस सकाळी उठू शकत नाही. इतकी जर माझं जीवन असेल तर मग वास्तविक पाहता त्या गोष्टीची आवश्यकता आहे की मला परमात्म्यानं कशासाठी ह्या जीवनामध्ये पाठवलेलं आहे. मग दुसऱ्या बाजूला सांगतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरी. कारण गुरु देव होऊन येतो.
सगुण रूप धारण करून येत असतो. मग आज वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता, तो सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आलाय का? आणि जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये तो येणार नाही तोपर्यंत साधू संतांना ज्या गोष्टीची प्राप्ती झाली ती प्राप्ती माझ्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, सद्गुरूच्या माध्यमातून हे निरंकारी मिशनचे संत महात्मे बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की बाबा रे, आजपर्यंत आम्ही देखील 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करत होतो, व्रत करत होतो, उपवास करत होतो, तीर्थाटन करत होतो, परंतु निरंकारी मिशनचा एक संत महात्मा आमच्या जीवनामध्ये आला आणि त्यांना फक्त सांगितले की बोटाला धरून त्या सत्संगमध्ये बसवलं आणि केवळ ज्या ह्या भक्ती मार्गातून तुम्ही हे कर्म करताय त्या कर्माच्या माध्यून एकच करा की बाबा रे, सद्गुरूला शरण या आणि जे सद्गुरू ब्रह्मज्ञान देतात ते शास्त्रप्रचितीच्या माध्यमातून, आत्मप्रचितीच्या माध्यमातून, गुरुप्रचितीच्या माध्यमातून ते तपासून बघा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करा. मग आमच्या जीवनामध्ये ती योग प्राप्त झाल्यानंतर वाचतो की आम्ही शास्त्राच्या माध्यमातून जसा ग्रंथामध्ये लिहिला आहे की बाबा रे, त्रिगुण हे असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. दुसऱ्या बाजूने सांगितले की चंदन जयी भरला अश्वत्थ वैसा फुलला तैसा म्या देखील निराकार हो माई, माऊलींचा अनुभव आहे. आणि आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, तो निर्गुण निराकार परमात्मा कसा कसा अनेक सद्गुरूच्या माध्यमातून प्रत्येक महात्म्यानं प्राप्त केला. आणि मला त्या गोष्टीची आवश्यकता नाही की आम्ही भक्ती करतोय, परंतु देव काय आहे, त्या देवाला कसं प्राप्त करता येऊ शकतं. साधू संतांना त्या ग्रंथांच्या माध्यमातून, अध्ययनाच्या माध्यमातून कुणासाठी लिहून ठेवलं गेलं, इतके मोठ्या ग्रंथांचे आज सुंदर रचना झालेली आहे. आज मग त्या गोष्टीची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंदासारखा अवतार झाला. आज ज्यावेळेस अवतार कार्य करत असताना त्यांना पाहिलं की बाबा रे, की जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करत होते, ग्रंथ वाचत होते, संपूर्ण अध्ययन चालू होतं, परंतु त्यांच्या जीवनामध्ये ती आज जिज्ञासा प्राप्त झाली की जगामध्ये देव आहे का, असेल तर त्याची मला प्राप्ती होईल का आणि प्राप्ती मला करून देऊ शकतो का कोण. आणि ते 3 प्रश्न निर्माण झाले जगामध्ये. प्रत्येकाला विचारायचे, जगामध्ये प्रत्येक जण सांगायचे की जगामध्ये देव आहे, तुम्ही त्याला पाहिलंय का? तर त्यावेळेस सांगायचे काय, मी त्याला पाहिलं नाही. मग आज त्यांच्या जीवनामध्ये संत महात्मा जीवनामध्ये आला आणि त्यांना रामकृष्ण परमहंसांच्याकडे घेऊन गेला. आणि ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसाला विचारलं की जगामध्ये देव आहे का, तर त्यांनी सांगितलं जगामध्ये देव आहे, तुम्ही त्याला पाहिलंय का? जसा तू मला पाहतोय आणि मी जसा तुला पाहतोय तसं त्या परमात्म्याचा मी अनुभव करून घेतलेला आहे. मग मला त्या परमात्म्याची प्राप्ती आत्मसाक्षात्कार करून देऊ शकता का? तर त्यावेळेस सांगितलं तुला अनन्य भावे संपूर्ण ह्या धर्मग्रंथांचा अभ्यास तुझा भरपूर आहे आणि तो सगळं त्याग करून अनन्य भावे तुला मला शरण यावं लागेल आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये मी तुला निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देईल. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये रामकृष्ण परमहंस आले. आज 1400 वर्ष तप करणारा चांगदेव 14 वर्षाच्या मुक्ताबाईनं ब्रह्मज्ञान दिल्याने सांगितलं जगी या ब्रह्मदिशा उघडे, ऐक चांगदेवा पाहून घे रोकडे. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये हा संसार सुखकर व्हावा, भक्ती सुखकर व्हावी, माझ्या जीवनामध्ये समाधान व्हावं असावं. आज त्या गोष्टीसाठी आज मीराबाई होती, ती आज राजस्थानमध्ये होती आणि त्यांच्या जीवनामध्ये एकच फक्त आज्ञा दिली आईवडिलांना की श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या जगाचा देव आहे. आणि तिने फक्त ती एकच काम केलं की त्या कृष्णाची मूर्ती घेऊन पहिल्यापासून ती भजन करत कीर्तन करत 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 त्या कृष्णाला आळवायला लागली. आणि ते करत असताना तिला ज्यावेळेस लक्षात आलं ती वैराग्य अवस्था प्राप्त झाली आणि चालत 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 ती भजन करत आज ती देवाचं चिंतन करत करत आज ज्यावेळेस आली आणि ज्यावेळेस तिची चप्पल घासून गेली होती, चप्पल ज्यावेळेस रोहिदास महाराजांच्या ज्यावेळेस दुकानामध्ये आली आणि त्यावेळेस तिच्या कमरेला मूर्ती होती आणि ती चप्पल ज्यावेळेस नीट करायला गेली त्यावेळेस रविदास महाराजांना सांगितलं की बाबा रे ही एक वेगळीच कहाणी दिसते. आणि त्यांना विचारलं की बाबा रे तू कुठं चालली? तर ते म्हणले प्रभू कृष्ण परमात्म्याच्या मी शोधात चालले की मला परमात्मा कसा प्राप्त होईल, कुठं प्राप्त होईल. मग आज रविदास महाराजांना ती वैराग्य दृष्टी आणि ती भूक ओळखली आणि रविदास महाराजांना ती वास्तविक पाहता त्या परमात्म्याची प्राप्ती आज तिला करून दिली. आणि करून दिल्यानंतर तिने सांगितलं की पायजी मैने राम रतन धन पायो, पायजी मैने राम रतन धन पायो, वस्तु दी मेरे
सदगुरु कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. कारण मीरा ज्यावेळेस त्या परमात्म्याला प्राप्त केली आणि ज्यावेळेस परमात्मा सद्गुरू रविदास महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, तिला परमात्मा तो दृष्टी दिली की बाबा रे, ज्यावेळेस सुईने ज्यावेळेस धागा ते ओत होते त्यावेळेस त्या मीरेला सांगितलं हा परमात्मा, तो इशारा केला आणि ज्यावेळेस दृष्टी प्राप्त झाली त्यावेळेस घुंगरू बांधून ती मीरा नाचिरे सांगितले, पद घुंगरू मीरा नाचिरे. कारण नाचून नाचून जगाला सांगितलं की बाबा रे, कृष्ण परमात्मा सगळीकडे भरून उरलेला आहे, त्याची जाणीव करता येते. सद्गुरूंना माझ्या जीवनामध्ये प्राप्ती करून दिली. मग आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे. बाबा रे, जे जे क्षण तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात ते अमूलिक असतात, परंतु आजचा मनुष्य मात्र केवळ संसारिक जीवन करत असताना एकामेकाचं गुन्ह काढण्यामध्ये, अनेक एकामेकाला त्रास देण्यामध्ये आज स्वतःचं आयुष्य खर्च करतोय. परंतु बाबा रे, हे स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ मनुष्य जन्म तरी मिळावा एक वेळ. स्वर्गीची उपासना करून गेलेल्या देवी देवता म्हणतात की मनुष्याचा जन्म मला एक वेळ मिळावा आणि आम्हाला मिळाला, आम्ही मात्र त्याचा मातेरा केलेला आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत सांगतात की बाबा रे, काय भुललेशी वरली अंगा, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, चोका डोंगा परी भाव नव्हे डोंगा. कारण जोपर्यंत भक्तीमध्ये भावेन भक्ती न कळे निसंदेह, सद्गुरु विणे अनुभव कैसा कळे. आणि जोपर्यंत भाव तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमात्म्याची भेट मला झाली पाहिजे, तो भाव जागृत होण्याची आवश्यकता आहे. आणि ती जागृत होण्यासाठी केवळ भक्तीमध्ये, सत्संगमध्ये, आज कीर्तनाच्या माध्यमातून, आज त्या प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही ते चिंतन केलं पाहिजे की बाबा रे, त्या 4 वेदामध्ये, 6 शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये आज स्वामी विवेकानंदांची सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये नेमकं परमात्म्याची नेमकी काय प्राप्ती झाली, कशी स्वामी विवेकानंदाला प्राप्त झाला, ज्ञानेश्वर माऊलींना कसा प्राप्त झाला, जगतवंदे जगद्गुरु तुकारामाला, मीराबाई, जनाबाई, जेवढेही नानक असू द्या, गौतम बुद्ध असू द्या, येशू ख्रिस्त असू द्या, इतक्या सगळ्या अवतारी पुरुषांना कसा परमात्मा, कसा देव प्राप्त झाला, ह्या गोष्टीसाठी आज तुम्ही आम्ही विचारमंथन करत नाही. आणि त्या गोष्टीसाठी आज निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की ज्या ज्यावेळेस धर्माची हानी होते आणि आज ज्यावेळेस भक्ती मार्गामध्ये आतंक माजतो आणि माणूस राहत नाही आणि ज्यावेळेस भ्रामिक कल्पना मनामध्ये असतात त्यावेळेस समर्थ सद्गुरू मनुष्याचा देह धारण करून येतो आणि जे जे भाविक त्याला शरण येत जातात त्या शरण जाण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून सद्गुरू देत असतो. मग तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, त्या सद्गुरूला शरण जाण्याची. कारण जीवन जगत असताना अनेक गोष्टीमध्ये तुम्ही शरण जातो, परंतु निरंकारी मिशनचे महात्मे सुदीक्षा महाराज आज समयाला अवतरित आहेत आणि तुम्ही या इथं श्रद्धेच्या बदल्यामध्ये तो निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून घ्या. तो ईश्वर तुम्ही ज्यावेळेस इशारा ते आत्मसाक्षात्कार प्राप्त होईल त्यावेळेस एका बाजूला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, जगामधले धर्मग्रंथ सर्व एका साईडला ठेवा आणि निरंकारी सुदीक्षा महाराज ज्या ब्रह्मज्ञान देतात ते एका बाजूला ठेवा. आणि ते जर खोटं ठरलं तर मात्र निश्चित तुमच्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. मात्र त्या गोष्टीची प्राप्ती झाली तर तुमच्या जीवनामध्ये सुखकर संपूर्ण भक्तीचा प्रवास होणार आहे. आणि आज त्या गोष्टीसाठी निरंकारी मिशनचे संत महात्मे बेंबीच्या देठापासून वरडून सांगतात की बाबा या इथं आल्यानंतर केवळ या संत महात्म्यांना विचारा, खरंच त्या परमात्म्याची प्राप्ती करून दिली जाते का. आणि आमच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झाला. असं बोलण्याच्या ओघामध्ये भरपूर काय बोलला. कारण जीवन जगत असताना प्रत्येकालाच वाटत असतं की बाबा रे, की जीवनामध्ये अनेकांच्या आपल्या जो हिता असता जागता धन्य तयेची माता पिता कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयस हरिक वाटे देवा गीता भागवत करती सर्वांना अखंड नाम विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांचा संघ अनेक माझ्या दैवा पारा नाही. कारण बहुत सुकृताच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये तो निर्गुण निराकार सुदीक्षा महाराजांच्या माध्यमातून प्राप्त झाला. म्हणून तो जीवाला वाटतो त्या समाजातील अनेक भक्ती करतायत लोक त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा हीच आमची एक भूक आहे. बाबा रे, याच्या माध्यमातून काही मिशनमध्ये अनेक लोक एकत्र करून त्यांची संख्या वाढवणे हा विषय नाही, परंतु जे प्राप्त तुम्ही भक्ती करताय, व्रत करताय, उपवास करताय, वारी करताय, संपूर्ण तीर्थाटन करताय, परंतु तो परमात्मा जाणारे जाणून कल्याण आहे सांगती वेदपुराणचं एकच आहे की बाबा रे, त्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या परमात्म्यासाठी तुम्ही व्रत करताय, उपवास करताय तो जाणणे योग्य. प्रथम त्याला मग आधी देवाशी ओळखावे, मग तयाशी अनन्य भावे भाजावे आणि अखंडची ध्यान धरावे. सर्वोत्तमाचे समर्थ रामदास स्वामी सांगतात की बाबा रे, ज्या परमात्म्याला तुम्ही भक्ती करताय त्याला प्रथम ओळखा, मग ओळखीला हरी धन्य तो संसारी जायच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.
कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, कारण एवढ्याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाला वाटतं की ज्यावेळेस माझ्या देहामधून हा जीवात्मा जाईल त्यावेळेस सुखरूप जावा, यातना होऊ नयेत, अनेक खितपत पडू नये. तर वास्तविक आता जरूर त्या निरंकारी मिशनच्या सत्संगला शरण या, सद्गुरूला शरण या. कारण शरण येण्याच्या बदल्यामध्ये तुमचं जन्ममरण थांबलं जाणार आहे. किती वेळा जन्म होईल, किती वेळा व्हावी फजिती, ही जर फजिती जीवाची चुकवायची असेल तर हे निरंकारी मिशनचे संत महात्मे ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित करतायत की बाबा रे इथं शरण या. अनेक गोष्टीसाठी तुम्ही आम्ही भौतिक गोष्टीसाठी शरण येतो, परंतु एक वेळ इथं एकदा जर शरण आला तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर दास सद्गुरू ती अरदास करेल, जेवढेही जीवात्मे परमात्म्याच्या दर्शनापासून वंचित असतील, सद्गुरू माऊली तुम्ही कृपा करा, रहमत करा, तुम्ही दयाळू आहात. त्या प्रत्येक जीवात्म्याला, प्रत्येक मनुष्य मात्राला जेही ह्या परमात्म्याच्या दर्शनापासून वंचित असतील त्या प्रत्येक घटावरती कृपा करा आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील त्या परमात्म्याची तुमचा इशारा, तुमचा आत्मसाक्षात्कार प्राप्त करून केवळ ज्या गोष्टीसाठी भक्ती करतायत ती भक्ती त्यांची फलद्रूप व्हावी. दास बोलण्यामध्ये भरपूर काय बोलून गेला, चुकून एखादा शब्द वेड्यावेकडा गेला असेल, कुणाचं अंतकरण दुखवलं असेल तर दासला उदाहरण अंतकरणाने क्षमा करा. परंतु जर चांगलं वाटलं असेल, खरंच जर तुमच्या जीवनात म्हणजे ह्या विचारांच्या माध्यमातून, या आध्यात्मिक संग्रहाच्या माध्यमातून जर भूक वाटत असेल की मला देखील त्या परमात्म्याचं दर्शन व्हावं, मला देखील तो देव प्राप्त व्हावा, तर जरूर निरंकारी मिशनच्या सत्संगला जितक्या लवकर येताल तेवढी या. कारण क्षणाचाही भरोसा नाही, कारण क्षणोक्षणी करावा हाची विचार तराव पर भावशिंद नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरून आवडीने करावी तातडी, संत साधू संत सांगतात करावी तातडी परमात्माची. जितक्या तातडीनं तू परमार्थ करशील, त्या परमात्म्याला जाणीव करून घेशील, तितक्या ताबडतोब तुझ्या जीवनाचं कल्याण होईल आणि तुझं जन्ममरण थांबेल. मग सद्गुरू ती अरदास करूया, या सद्गुरूला शरण आणि चुकवा आपलं जन्ममरण. प्रेमाने बोला धन्यंकारजी.